हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर बघत आहोत. हा चॅप्टर बघत असताना आपल्याला जास्तीत जास्त स्टेटमेंटचा वापर करायचा आहे. पण स्टेटमेंटचाच वापर का करायचा, त्याकरता काही बेसिक डेफिनेशन्स बघायच्या आहेत. तर पहिला पॉईंट आहे आपला इंट्रोडक्शनमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचे एकूण 5 टाईप आहे. पहिला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, दूसरा आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, तिसरा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, चौथा आहे ओपन सेंटेन्स आणि पाचवा आहे स्टेटमेंट. जसं मी आधी सांगितलं, ह्या चॅप्टरमध्ये जास्त वापर कशाच करायचा, आपल्याला स्टेटमेंटचा करायचा. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय? अन इम्परेटिव्ह सेंटेन्स इज अ टाईप ऑफ सेंटेन्स दॅट गिव्ज ॲडवाइस ऑर इन्स्ट्रक्शन ऑर दॅट एक्सप्रेस रिक्वेस्ट ऑर कमांड. म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स हे एक असं सेंटेन्स आहे की ज्याच्यामधून आपण एखाद्याला ॲडवाइस देत असतो, काही सूचना सांगत असतो, त्याच्याकडे रिक्वेस्ट करत असतो किंवा त्याला काही कमांड सांगत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, डू नॉट डिस्टर्ब, याच्यामध्ये आपण काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. त्याच्यानंतर प्लीज क्लोज द डोअर, याच्यामध्ये पण काय करतोय, रिक्वेस्ट. शट द डोअर, याच्यामध्ये आपण ऑर्डर देतोय त्याला. म्हणजे अशा टाईपचे जे सेंटेन्स असतात त्यांना काय म्हणायचं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. त्यानंतर सेकंड टाईप आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. अ सेंटेन्स विच हॅज एक्सक्लामेटरी मार्क. म्हणजे एक असं सेंटेन्स की ज्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क आहे त्याला काय म्हणायचं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओ व्हॉट अ ब्युटिफुल साईट इट इज, त्याच्यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क आले, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. सेकंड आहे व्हॉट अ हेवी डाऊन पोर, म्हणजे जोरदार पाऊस होणे, याच्यामध्ये पण काय आलेलं आहे, एक्सक्लामेटरी मार्क आले, म्हणून याला काय म्हणायचं, एक्सक्लामेटरी सेंटेन्स. तिसरा टाईप आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स इन विच देर इज अ क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारचं वाक्य की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, क्वेश्चन मार्क असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हॅव यू एव्हर सीन अ रेनबो, याच्यामध्ये काय क्वेश्चन मार्क आलेला आहे. याचा अर्थ काय होतो की हे कोणत्या टाईपचा सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तसंच सेकंड एक्झाम्पल काय, डू यू लाईक फ्रूट, तुम्हाला फळं आवडतात का, याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आले लक्षात. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये जर तुम्ही प्रश्न विचारला तर तो कशामध्ये जाणार आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये जाणार आहे. आणि चौथा टाईप आहे ओपन सेंटेन्स. An open sentence is a sentence whose truth value can vary according to some condition which are not stated in sentence. याचा अर्थ काय होतो की ह्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ही काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. म्हणजे त्या सेंटेन्स कधी कधी ट्रू येईल किंवा कधी कधी फॉल्स येईल. असं फिक्स सांगू शकत नाही आपण की हे सेंटेन्स नेहमी ट्रूच राहणार आहे किंवा नेहमी फॉल्स राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, x+2 = 7. आता याच्यामध्ये जर एक्सची किंमत दिली असती, समजा x = 5 दिला असता, तर 5+2 किती येणार आहे, 7 येणार. पण याच्यामध्ये एक्सची किंमत दिली का, नाही दिलेली. आणि याच्यामध्ये जर एक्सची किंमत 5 दिली असती तर हे ट्रू आलं असतं. आणि जर एक्सची किंमत 3 दिली असती तर 3+2 किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे ते काय येतं, फॉल्स येते. म्हणजे जसं याच्यामध्ये एक्सची किंमती चेंज होणार तसं याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार. त्याच्यामुळे हा कोणता टाईप आहे, ओपन सेंटेन्स. सेकंड आहे ही इज म्युझिशियन, तो संगीतकार आहे. तो पण कोण, तिथं नाव दिलंय का स्पेसिफिकली, नाही दिलेलं. ही इज अ म्युझिशियन, त्याच्यामुळे हे काय असणार आहे, ओपन सेंटेन्स. मग ही काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर पाचवा प्रकार येतो स्टेटमेंट. आता स्टेटमेंट डेफिनेशन काय, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट सायमल्टेनियसली बोथ. एक असं वाक्य की जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल पण दोन्ही नसणारे, त्याला काय म्हणायचं, स्टेटमेंट. आणि वरचे 4 वाक्यांचे प्रकार आणि स्टेटमेंट यांच्यामध्ये फरक काय की स्टेटमेंट हे नेहमी एकतर ट्रू असणारे किंवा फॉल्स असणारे. त्याच्यामुळे त्याचा जास्त वापर आपण कशामध्ये करणार आहे, मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये करणार आहे. आणि आधीचे जे वाक्य आहेत की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, ओपन सेंटेन्स, याच्यामध्ये आपल्याला ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगता येत नाही.
त्याच्यामुळे आपण ह्या चॅप्टरमध्ये कशाचा वापर करणार, जास्तीत जास्त स्टेटमेंटचा वापर करणार. मग स्टेटमेंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. सूर्य काय करते? पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि हे काय? ट्रू आहे. त्यानंतर सन रायझेस इन द ईस्ट, हे पण काय? ट्रू आहे. त्यानंतर 5 × 2 = 11, हे बरोबर आहे का? नाही आहे, हे काय? चूक आहे, फॉल्स आहे. त्यानंतर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू असतात, हे पण काय? ट्रू आहे. म्हणजे हे एक्झाम्पल 4 जर बघितले तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की एकतर हे ट्रू असणार आहे किंवा फॉल्स असणार आहे, पण दोन्ही नसणार आहे. त्याच्यामुळे अशा टाईपचे जे सेंटेन्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे? स्टेटमेंट म्हणायचं आहे. आणि हे जे स्टेटमेंट्स आहेत ते नेहमी कशाने डिनोट करणार आहे? स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय P, स्मॉल p, Q, R. म्हणजे जे स्टेटमेंट्स आहेत ते नेहमी कशाने दाखवणार? आपण स्मॉल लेटर P, Q आणि R ने दाखवणार आहे. आणि ह्या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? स्टेटमेंटचा वापर करून ह्या चॅप्टरचा आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. तर मग आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे काय? इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. फुल स्टॉप. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू then its truth value is capital T, and if statement is false then its truth value is F, capital F. म्हणजे जर एखादं स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? कॅपिटल T. आणि जर एखादं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? कॅपिटल F असणार आहे. आले लक्षात? फॉर एक्झाम्पल, एक्झरसाइज 1.1 त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स घेऊ. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट, जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट अँड स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे खाली दिलेले उदाहरणांपैकी कोणते स्टेटमेंट आहे ते ओळखायचं आणि स्टेटमेंट असेल तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहायचं. आता पहिलं काय? 5 + 4 = 13. हे काय? स्टेटमेंट आहे का? कारण हे एक तर ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. मग 5 + 4 किती येत आहे? 9 येतं, पण इक्वल टू किती दिलं आहे? 13. त्याच्यामुळे इट इज अ स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल F, म्हणजे फॉल्स आहे. त्यानंतर x - 3 = 14. आता इथं एक्सची काही व्हॅल्यू दिली का आपल्याला? नाही दिलेली. एक्सची व्हॅल्यू जर काही दिली असती तर ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे समजलं असतं, पण ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे काय? इट इज अ ओपन सेंटेन्स. आणि सिन्स आणि रिझन काय द्यायचं की एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये दिलेली नाही आहे. त्यानंतर पुढचं आहे 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. इट इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे. विच इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू T आहे. आता 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? कारण कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहितात? A + IB, आणि याच्यामधला आयोटा काय असतो? I = √-1 असतो. आणि 0 म्हणजे Z = 0 + 0I, अशा पद्धतीने अशा स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो. त्याच्यामुळे 0 हा काय असतो? कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्याच्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते? ट्रू येते. त्यानंतर 5वं आहे प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आता त्याच्यामध्ये प्लीज म्हटलं, रिक्वेस्ट केलेली, आणि रिक्वेस्ट कोणत्या टाईपच्या सेंटेन्समध्ये करतात? इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये करतात, जसं आपण सुरुवातीला डेफिनेशनमध्ये बघितले. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नसणार आहे का? कारण याचा टाईप कोणता? इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. हे ट्रू आहे का फॉल्स हे सांगू शकत नाही. त्यानंतर आहे कॉन्करंट ट्रायंगल्स आर सिमिलर. हे काय? स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू and its truth value is T. आता हे का स्टेटमेंट आहे? 2 एकरूप त्रिकोण सारखेच असतात, हे काय? एक विधान आहे, आणि ते काय आहे? ट्रू आहे. त्याच्यामुळे हा कोणता टाईप झाला? स्टेटमेंट आहे. त्यानंतर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे एका वर्ग समीकरणाला 2 पेक्षा जास्त अवयव नसतात, आणि हे काय? स्टेटमेंट आहे. आणि ते स्टेटमेंट काय आहे? विच इज अ ट्रू, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. आणि इकडे त्याचे काय दिलेली आहे? एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक एक्झाम्पल घेतलंय.
x² + 5x + 6 = 0 आणि 6चे अवयव पाडले आपण आणि अवयव किती आले x = -3 - 2 आले. म्हणजे वर्ग समीकरण असेल त्याचे अवयव किती येतात 2च येतात, त्यापेक्षा जास्त येत नाही. त्याच्यामुळे हे काय ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचं आहे टाइप्स लॉजिकल कनेक्टिव्स. आता याच्यामध्ये काय दिलेले द वर्ड्स ऑर फ्रेजेस दॅट इज अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ अँड नॉट which are used to connect two statement are called logical connectives. म्हणजे आणि किंवा जर तर आणि तरच नॉट हे जे लॉजिकल कनेक्टिव्ज आहे या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून जर दोन सिंपल स्टेटमेंट कनेक्ट केले तर त्यांना काय म्हणायचं आहे लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणायचे. फॉर एक्झाम्पल ऑर रोजेस आर रेड अँड वायोलेट्स आर ब्ल्यू. याच्यामध्ये ऑल रोजेस आर रेड हे एक स्टेटमेंट आहे आणि वायोलेट्स आर ब्ल्यू हे एक स्टेटमेंट आहे आणि ते दोन्ही स्टेटमेंट कशाने जोडले अँडने जोडले. मग इथं अँड काय झाला हा लॉजिकल कनेक्टिव्ह झाला. त्याचप्रमाणे 5 इज अ रिअल नंबर ऑर 5 + I इज अ कॉम्प्लेक्स नंबर. याच्यामध्ये पण दोन स्टेटमेंट आहे आणि हे दोन स्टेटमेंट कशाने जोडले ऑरने जोडले. त्याचप्रमाणे इफ देन नॉट इफ अँड ओनली इफ हे सगळे काय लॉजिकल कनेक्टिव्ज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 or more स्टेटमेंट इज कॉल्ड सिंपल स्टेटमेंट. म्हणजे एक असं स्टेटमेंट की जे पुन्हा दोन वाक्यांमध्ये किंवा दोन विधानांमध्ये डिवाइड करता येत नाही, त्याचे दोन भाग करता येत नाही. म्हणजे काय 5 इज अ रिअल नंबर हे एक सिंपल स्टेटमेंट आहे, याचं दोन वाक्यांमध्ये रूपांतर करू शकत नाही. पण 5 इज अ रिअल नंबर ऑर 5 + I इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे दोन वाक्यांमध्ये डिवाइड करू शकतो आपण. कसं 5 इज अ रिअल नंबर हे पहिलं वाक्य, दुसरं 5 + I इज अ कॉम्प्लेक्स नंबर. पण जर फक्त एकच घेतलं 5 इज अ रिअल नंबर तर ते दोन वाक्यांमध्ये डिवाइड करता येत नाही, तर त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं फक्त सिंपल स्टेटमेंट. आणि पुढं काय दिलंय इफ अ स्टेटमेंट इज कंबाईन फ्रॉम 2 or more simple statement by using logical connectives is called compound statement. म्हणजे अशी काही वाक्य की जे लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करून काय केले जातात कनेक्ट केले जातात त्यांना काय म्हणायचं आहे कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल ऑल रोजेस आर रेड अँड वायोलेट्स आर ब्ल्यू हे दोन सिंपल स्टेटमेंट आहे आणि कशाने कनेक्ट केले अँडने कनेक्ट केले, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचं आहे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचे. फॉर एक्झाम्पल 3 and 5 आर ट्विन प्राईम नंबर हे काय सिंपल स्टेटमेंट आहे बरोबर, कारण हे दोन वाक्यामध्ये डिवाइड करू शकत नाही. आणि सेकंड एक्झाम्पल काय 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ इवन नंबर. आता 3 इज अ प्राईम नंबर आणि 4 इज अ इवन नंबर हे दोन सिंपल स्टेटमेंट आणि हे दोन कशाने कनेक्ट केले अँडने कनेक्ट केले, त्याच्यामुळे हे काय झाले कंपाऊंड स्टेटमेंट. मग लॉजिकल कनेक्टिव्स कोणकोणते झाले अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ आणि नॉट हे काय लॉजिकल कनेक्टिव्ज आहे. आणि हे लॉजिकल कनेक्टिव्सचा वापर करून जे दोन सिंपल स्टेटमेंट जोडले जातात त्यावेळेस काय तयार होतंय कंपाऊंड स्टेटमेंट तयार होते. आले लक्षात. मग आता वी लर्न द फॉलोइंग लॉजिकल कनेक्टिव्स. मग आता आपण पहिलं लॉजिकल कनेक्टिव्स बघू. पहिलं कोणतं आहे कंजक्शन अँड आणि त्याचा सिम्बॉल अशा प्रकारचा आहे. कंजक्शनलाच काय म्हणतात अँड म्हणतात आणि त्याचं हे सिम्बॉल असणार आहे. मग डेफिनेशन काय इफ 2 सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय अँड देन इट इज कॉल्ड अ कंजक्शन. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट हे जर अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं आहे कंजक्शन म्हणायचे. दॅट इज इफ P अँड Q आर सिंपल स्टेटमेंट कनेक्टेड बाय अँड इज कॉल्ड कंजक्शन. म्हणजे P आणि Q हे जे सिंपल स्टेटमेंट्स आहे
ते जर अँडने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं आहे, कंजक्शन, डिनोटेड बाय पी कंजक्शन क्यू. हे कशा सिम्बॉल आहे, कंजक्शनचा. आणि हे कधी यूज करायचं, जर दोन स्टेटमेंट हे कशाने जोडले, अँडने जोडले तर याचा वापर करायचा. आणि त्या रीड कसं करणार, पी कंजक्शन क्यू म्हणायचं आहे त्याला. आलं लक्षात. मग फॉर एक्झाम्पल आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे खाली जे कंपाऊंड स्टेटमेंट दिले ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये